म्हणजे आपलं स्वागत आहे रत्नागिरी कट्टा चॅनलवर। आज तारीख आहे 17। जसं तुम्हाला आम्ही काल बोललो होतो की 17 तारखेला महाआगमन सोहळा आहे। आगमन आधीच पण आगमन आहे, पण आपण आता गेलो होतो परेलला, पण तिकडे काय उभे राहून देत नाही, त्यामुळे आपण आता आलोय गणसंकुलला। गणसंकुल मधून पण आपले उमरखाडीचा राजा, परेलचा राजा हे बाहेर पडणार आहेत, ते आपण कव्हर करूया आणि तुम्हाला दाखवूया। तर तुम्ही सोबतच राहा। आताच मंडळी बाहेर पडलो गणसंकुलमधून। आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं, बाप्पासाठी फक्त ट्रक आला आहे आणि आतमध्ये बाप्पा तयार होते। जास्त काय अपडेट नव्हती। आपण आता जाऊया तिथून, कारण व्हिडिओ काढायला अलाव नाही, पोलीस उभे राहिले बघू शकता तुम्ही। बघू आपण पुढे जाऊन की अजून आपल्याला बाप्पा किती कवर करायला भेटतो। तर आपण आता जाऊया। तर मित्रांनो, आताच परिवर्षामधून हा बाप्पा बाहेर काढला, बघू शकता किती सुंदर मोठे बाप्पाचे। आपण जरा क्लोजअपला जाऊन बाप्पा तुम्हाला दाखवतो, बघा किती सुंदर दिसतो। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता परेल वर्कशॉप मधून एक मूर्ती बाहेर पडले, प्रभादेवीचा गणराज। सुंदर मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही, प्रभादेवीचा गणराज। आपण थोडा जवळ जाऊन तुम्हाला दाखवूया। मित्रांनो, बघू शकता खेतवाडीचा मोरया, किती सुंदर मूर्ती आहे। आता परेल वर्कशॉप मधून बाहेर पडले, पण आपण गणेशंकुलच्या इथे आहोत, म्हणून आपल्याला ती कव्हर करायला जमली नव्हती, म्हणून तुम्हाला आता दाखवते, बघू शकता। मित्रांनो, तुम्ही बघू शकता क्राऊड हळूहळू जमा व्हायला लागलाय, कारण इथून थोड्याच वेळात उमरखाडीचा राजा बाहेर पडणार आहे। आणि त्याचबरोबर आता अजून एक मूर्ती बाहेर येते, बघूया आपण कोणती मूर्ती आहे आणि तुम्हाला दाखवूया। ही मूर्ती आहे ना, भरपूर वेळ तिथे थांबली होती, कारण आपला खेतवाडीचा मोरया जात होता, म्हणून ती तिथे थांबली होती। आता बघू शकता कामोट्याचा विघ्नहर्ता बाहेर येतोय। आपल्या कामोठीपुऱ्याचा विघ्नहर्ता ज्योतिबाच्या अवतारात आहे, बघू शकता किती सुंदर मोठे क्राऊड पण किती जमा झाला आहे। त्याचबरोबर तिकडून एक आपण एक बाप्पा आलाय, तो पण आपण कव्हर करूया। पण तिथे कामोड्याचा विघ्नहर्ता आहे, ही मूर्ती आहे ना, परेल वर्कशॉपमधून आले, खेतवाडीचा महाराजा, किती सुंदर मूर्ती आहे, बघू शकता। आणि सोबतच आपल्या इथे कामोठीपुराचा विघ्नहर्ता, म्हणजे पनवेल मधला कामोट्याचा विघ्नहर्ता। तिकडे आपला खेतवाडीचा महाराजा, बघू शकता अजून एक बाप्पा आलाय, दक्षिण मुंबईचा राजा। अशी मूर्ती आपल्या इथे आली समोर, बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे।
आपण थोडा जवळ जाऊन तुम्हाला दाखवूया. दक्षिण मुंबईचा राजा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय परे वर्कशॉपच्या इकडे. तुम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जेव्हा आगमन आहे ना तर त्यासाठी बंदोबस्त बघू शकता किती आहे. जवळजवळ इकडे पूर्ण रस्ता वगैरे पॅक केला आहे. पोलीस उभे आहेत. ही पोलिसांची व्हॅन आहे. अजून पुढे पण पोलीस आहेत. बघूया आपल्याला आतमध्ये जायला भेटते का आणि तुम्हाला दाखवूया. बघू शकता भरपूर बंदोबस्त आहे. आपल्याला जवळ इथेच पॅक केलंय पूर्ण. जास्त आतमध्ये जायला नाही आपल्याला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता रवीचा चॅनल असणारा दादा बघूया रवीचा आपला दादा. मित्रांनो पाहू शकता अजून एक पप्पा आपल्या मंडपाकडे चाललाय. बघू शकता संभाजी महाराजांचा रूप घेतलेला माणूस आहे. बघू शकता मित्रांनो बघा किती क्राऊड आहे मित्रांनो. फुल क्राऊड फुल म्हणजे एकदम बघू शकता किती क्राऊड जमा झालाय. फुल पाऊस पण पडतोय. त्यात आपले डबली नाच आहे. पाठीमागे आपला चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पा आहे. ज्याला आगमनाधीश असं नाव पडलं आहे. तुम्ही बघू शकता की त्याला आगमनाधीश नाव असं का पडलंय. फुल रोड ब्लॉक वगैरे झाले. फुल पाऊस आहे. त्यात ढोल ताशे वाजतात आणि पब्लिक मजा घेते ढोल ताशांचं. बघू शकता किती सिक्युरिटी आहे. सोबत तिकडून बघा अजून एक बाप्पा चाललाय. सांताक्रूजचा राजा आहे. तो प्लास्टिकने कव्हर करून मिळतात त्याला. इकडून बघू शकता हे ढोल ताशा वाजवत आहे.
तर मित्रांनो, आता जो गणपती बाहेर पडतोय ना, तो गणपती आहे म्हणजे उमरखाडीचा राजा, ज्या गणपतीची आपण आतुरतेने वाट बघत होतो तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप सुंदर मूर्ती आहे. क्राऊड बघा, मला क्राऊड बघूनच समजेल की किती सुंदर मूर्ती आहे.